महाराष्ट्रामध्ये कुठलीही गोष्ट घडली, कुठलाही व्यक्तीबद्दल जर काही होत असेल तर अर्थात एक चुकीचा पायंडा आपल्याकडे पडला आहे, त्या व्यक्तीची जात शोधण्याचा। एखाद्या व्यक्तीने एखादं मेडल आणलं की लगेच तो आपल्या जातीचा आहे म्हणून वेगवेगळे स्टेटस शेअर केल्या जातात। एखाद्या आरोपीने एखादी काही चुकीची गोष्ट केली की लगेच इतर लोक त्या व्यक्तीची जात शोधून त्या जातीला टार्गेट करायला लागतात। आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तरी मागील काही काळामध्ये जातीय तेढ प्रचंड वाढत आहे आणि अर्थात याला खतपाणी घातलं जात आहे वेगवेगळ्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून, समाज माध्यमांवरती असलेल्या काही टोळक्यांकडून आणि सामाजिक भान हरपलेल्या तरुणांकडून। आणि या सगळ्या गोष्टी आज आपण का चर्चा करतोय तर मस्साजोग प्रकरण घडल्यानंतर ज्यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने अमानवीय हत्या झाली ते संतोष देशमुख हे मराठा समाजातून होते। तर या खून प्रकरणामध्ये ज्या लोकांना अटक केल्या गेली ते सगळे वंजारी समाजातले होते। अर्थात या सगळ्या गोष्टीला लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक याची पार्श्वभूमी आहे। खरं तर बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी हा वाद लोकसभेच्या पूर्वी निर्माण झाला। त्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे आणि हे आरक्षण द्यायला ओबीसींचा नकार आहे, अशा प्रकारच्या गोष्टी लोकसभा निवडणुकीपूर्वी घडल्या। आणि अर्थात ओबीसींच्या त्यावेळेस झालेल्या ज्या वेगवेगळ्या मोर्चा आणि सभा होत्या त्यावेळेला तिथे पंकजा मुंडे यांचा फोटो लावण्यात आला। अर्थात जालना येथे जेव्हा पहिल्यांदा ओबीसींचा विराट मोर्चा झाला त्यावेळेला पंकजा मुंडे येणार अशी चर्चा असताना पंकजा मुंडे तिथे गेलेल्या नव्हत्या। छगन भुजबळांनी ते मैदान मारलं, गोपीचंद पडळकरांनी हेलिकॉप्टरमधून एंट्री केली आणि गोपीचंद पडळकरांनी सुद्धा ओबीसींचं आरक्षण वाचवा याबद्दल वेगवेगळे भाषणं केले। छगन भुजबळांनी तर धुवाधार भाषण केलं आणि कसे मराठे या सगळ्या ओबीसींच्या मुंडक्यावर पाय देता हे सांगितलं। मनोज जरांगेंवरती अत्यंत खालच्या भाषेमध्ये जाऊन टीका केली, परंतु या सगळ्या प्रकाराने हा वाद संपला नाही। म्हणून नंतर मनोज जरांगेंचं आंदोलन मिटवण्यासाठी भुजबळांनी हाके नावाचा पिद्दू आणला। या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट घडत होती, ती म्हणजे मराठा समाजामध्ये वाढणारा भाजप विरुद्धचा रोष, आणि त्याला लोकसभा निवडणूक ही कारण ठरली। नंतरच्या काळात पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आणि आता बीडमध्ये मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्या व्यक्तीला निवडून येऊ द्यायचं नाही असं तिथे ठरवण्यात आलं। नंतरच्या काळामध्ये एक गठ्ठा वंजारी मतं ही पंकजा मुंडेंच्या पारड्यात पडली तर मराठा आणि दलित मुस्लिम मतं घेऊन बजरंग बाप्पा सोनवणेंनी विजय मिळवला। हा पराभव कुठेतरी वंजारी समाजाच्या जिव्हारी लागलेला होता, कारण बीड जिल्हा म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेब, बीड जिल्हा म्हणजे त्याची ओळखच गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने होते। अशा बीडच्या गोपीनाथ मुंडे साहेबांच्या भाजपच्या गडात खुद्द त्यांच्या मुलीचाच पराभव होतो आणि तोही जातीय तेढ निर्माण झाल्यामुळे ही गोष्ट कुठेतरी जिव्हारी लागली। नंतरच्या काळामध्ये विधानसभा निवडणूक झाली, धनंजय मुंडेंना पाडण्याच्या बाता करण्यात आल्या, परंतु धनंजय मुंडे यांनी परळीतून बाजी मारलीच। अर्थात बोगस मतदान वगैरे वगैरे हे सगळे आरोप या गोष्टींमध्ये होतात, परंतु बजरंग सोनवणे जसे जिंकलेले होते आणि पंकजा मुंडे जशा हारलेल्या होत्या तसंच ही निवडणूक होती। धनंजय मुंडे हे जिंकलेले आहेत तर देशमुख हे हारलेले आहेत। परंतु या सगळ्या प्रकारानंतर बीडमध्ये जातीय तेढ वाढत गेली आणि मस्साजोग सारखं प्रकरण घडलं आणि आता ही जातीय तेढ वाढवण्याचं काम काही सामाजिक लोक करताना आपण बघत असतो। परंतु या सगळ्या प्रकारांमध्ये वंजारी समाजाची काय चूक हा सगळ्यात मोठा प्रश्न लोकांना पडतो आणि त्याबद्दल आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची। काय चुकलंय वंजारी समाजाचं, तर हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर विलास बडे यांची एका यूट्यूबरवरती दिलेली मुलाखत आपल्याला समजून घ्यावी लागेल। विलास बडे यांनी या सगळ्या गोष्टी चर्चा करत असताना त्यांच्यामध्ये असलेलं सामाजिक भान, त्यांच्यामध्ये असलेलं राजकीय भान आणि त्यांच्यामध्ये असलेला एक हुशार पत्रकार या सगळ्यांची चुणूक त्यांनी या
परिषदेमध्ये किंवा त्या इंटरव्ह्यूमध्ये दाखवून दिली. नेमकं विलास बडेंचं काय म्हणणं होतं, काय चुकलंय वंजारी समाजाचं? खरं तर वंजारी समाजाचं काय चुकलंय हे थंबनेल बघितल्यावरती लोकांच्या मनामध्ये उकळ्या फुटतील की चलो देखते है क्या गलत किया है. वंजारी समाजाला खरं तर थंबनेल बघून राग येईल की आमच्या चुका काय काढतायत आणि मराठे चुकलेले नाही आहेत का. तर विलास बडेंची ती पत्रकार परिषद किंवा तो इंटरव्ह्यू बघितल्यावरती तुमच्या लक्षात येईल. जेव्हा मस्साजोग प्रकरण घडलं त्यावेळेला आरोपी जे होते आणि यांचा आका जो होता वाल्मिक कराड याचे स्टेटस ठेवण्यात आले. हे मी म्हणत नाहीये, हे खुद्द विलास बडे सांगतायत. जर त्याच वेळेला इतक्या अमानवीय कृत्याचं समाजातील काही घटकांनी, सगळ्या नाही, समाजातील काही टोळक्यांनी जर हे कृत्य केलं नसतं, वाल्मिक कराडला आमचा पाठिंबा आहे हे कृत्य जर केलं नसतं, तर कदाचित हे प्रकरण मराठा विरुद्ध वंजारी असं कधीही बनलं नसतं. दुसरी महत्त्वाची चूक विलास बडेंनी जी सांगितली ती ही होती की पंकजा मुंडे असो किंवा धनंजय मुंडे असो, कारण हे या जिल्ह्याचे पालक आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंशिवाय बीडच्या राजकीय गोष्टींमध्ये पान हलू शकत नाही हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मग जेव्हा आपण एखाद्या जिल्ह्याचे पालक असतो त्यावेळेस आपण त्या जिल्ह्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या सगळ्या समाज घटकांचे पालक असतो. ही जबाबदारी कुठेतरी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे विसरलेत. आणि ज्या लाऊडली त्यांनी या गोष्टीचा निषेध करायला हवा होता तो सुरुवातीच्या काळामध्ये झाला नाही. नंतर दबाव वाढल्यानंतर तर कोणीही बोलतंय. दबाव वाढल्यानंतर प्रकरण विरोधात गेल्यानंतर तर कोणीही विचार मांडायला येऊ शकतं. पण पहिल्या दिवशी जर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंनी सांगितलं असतं की हे कोणत्या समाजाचे आरोपी आहे याचा विचार न करता यांना अटक करा आणि कठोरातली कठोर शिक्षा द्या, भले नंतर ते तुमच्या जवळचे असतील तर तुम्ही प्रकरण मॅनेज करा, त्यांना सोडण्याचा प्रयत्न करा, कोर्टामध्ये ते प्रकरण कसं वीक होईल याचे प्रयत्न करा, पण ते पडद्याआडून करायचे होते. असे समोरासमोर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न जर जिल्ह्याचे पालकच जर करणार असतील तर त्याच्या विरुद्ध आवाज तर उठणारच होता. हे आम्ही म्हणत नाही आहे, हे खुद्द विलास बडे म्हणतात. आणि अत्यंत जबाबदारीने त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये ज्या लाऊडली समाजाने म्हणायला हवं होतं की हे चुकलंय, तर मराठा विरुद्ध वंजारी हा वाद निर्माण झाला नसता. धनंजय देशमुखांना जेव्हा संतोष देशमुखांचे भाऊ यांना विचारलं गेलं की ही हत्या जातीयवादातून झालेली आहे का, त्यावेळेसचं त्यांचं एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी हे सांगितलेलं होतं की आम्ही लहानपणापासून जे अन्न खातोय ते वंजारी बंधूंच्या शेतातून येत आहे. आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा मराठा विरुद्ध वंजारी वाद नाही, आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीयवाद नाही. आणि हेच जर वाल्मिक कराडला प्रोटेक्ट करणाऱ्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी जर बोललं असतं तर कदाचित हा वाद इथपर्यंत गेला नसता. आता यामध्ये खरंच समाजाची चूक आहे का, तर मुळीच नाही. समाजातील ज्या प्रवृत्ती आहेत त्यांची ही चूक होती. समाजाचं पांघरून घेऊन पाप करायचं आणि ते समाजाच्या नावाखाली झाकण्याचा प्रयत्न करायचा, ही खरं तर ती चूक होती. आणि या चुकीला पंकजा मुंडे धनंजय मुंडेंनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, हे नाकारून चालणार नाही. आता अर्थात त्यांनी पाठीशी घालणं बरोबर होतं. तुम्ही नीट बघा, पंकजा मुंडे जेव्हा मतमोजणीच्या दिवशी हरल्या होत्या त्यावेळेस पुनर्मतमोजणी करण्यासाठी जेव्हा त्या मतदान केंद्रामध्ये चालल्या होत्या तेव्हा त्यांच्यासोबत कोण होतं? त्यांच्यासोबत वाल्मिक कराड होता. धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराडशिवाय पानही हलत नाही हे वाक्य कुणाचं होतं? हे पंकजा मुंडे यांचं होतं. आणि मग जर वाल्मिक कराड यांच्या इतक्या जवळचा आहे
तर मग तुम्ही जातीच्या नावाखाली त्याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न कराल का? खरं तर प्रोटेक्ट करण्याबद्दलही लोकांचं काही म्हणणं नाही आहे, पण उघड उघड एखाद्या आरोपीची बाजू घेणं चुकीचं होतं. आणि इथेच समाज म्हणून चूक झाली हे आम्ही म्हणत नाही आहे, हे विलास बडे म्हणत आहेत. प्रचंड चांगल्या पद्धतीने कान उघडणीच त्यांनी खरं तर यातून केली. मग अर्थात यामध्ये मराठ्यांची चूक नाही आहे का? तर 100% आहे. ते चुकले म्हणून आम्ही सुद्धा चुकणार, ही जर मानसिकता कोणाची असेल तर ती देखील चुकीचीच, हे सुद्धा ते सांगायला विसरलेले नाही आहे. अर्थात या दोन्हीही गोष्टीमध्ये दोन्हीही समाज बांधवांची चूक नाही आहे. दोन्हीही समाजाचे जे ठेकेदार बनलेले आहेत, स्वतःला वरचे समजतात, या दोन्हीही लोकांची यामध्ये चूक आहे. मराठा किंवा वंजारी समाजाची यात चूक नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला असेल तर शेवटच्या वंजारी आणि मराठा बांधवापर्यंत हा पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि आमच्या चॅनलला अजूनही जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.